जानकी जीवन स्मरण जय जय राम। पार्वती पते हर हर महादेव। पुंडलीक वरदा हरि विठ्ठल। श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय। श्री महाराजांच्या सेवेमध्ये दासबोधातील आपण दशक दुसरा बघतोय। रजोगुण, तमोगुण, सत्वगुण हे आपल्याला समर्थ समजावून सांगतायत। कालपर्यंत आपण रजोगुण बघितला। आज आपण समास 6वा तमोगुणाचं लक्षण पाहूया। या समासाची सुरुवात करताना समर्थ म्हणतात, मागा बोलिला रजोगुण क्रियेसहित लक्षण, आता एका तमोगुण तोही सांगिजेल। संसारी दुःख संबंध प्राप्त होता उठे खेद, का अद्भुत आला क्रोध तो तमोगुण। शरीरी क्रोध भरता नोळखे माता पिता, बहु बहीण कांता ताडी तो तमोगुण। दुसऱ्याचा प्राण घ्यावा आपला आपण स्वये द्यावा, विसरवी जीव भावा तो तमोगुण। भरले क्रोधाचे काविरे पिशाच्या परी वावरे, नाना उपाये नावरे तो तमोगुण। आपला आपण शस्त्रपात पराचा करी घात, ऐसा समय वर्तत तो तमोगुण। खरं म्हणजे काही शब्दार्थ सोडल्यास बाकी न कळण्यासारखं काहीही नाही। माणसाचा संयम सुटला, विवेक बुद्धी यांचा संबंध तुटला की मनुष्य कसा वागतो याचं हे वर्णन आहे। हे वागण्यासाठी जी उर्मी लागते ती सर्वांच्या आत आहे, ही खरं म्हणजे धोक्याची घंटा आहे। हे तीनही गुण वरवर कसेही दिसले तरी परमात्म्यापासून लांबच आहेत। परमात्म्याचा अनुभव त्रिगुणातीत आहे। या गुणांचं मूळ आपल्या सर्वांच्या आत आहे, आपल्या देहबुद्धीपाशी आहे। ही देहबुद्धी किती मारक आहे बघा। आपल्याला जीवभाव येतो, आपल्याला असं वाटतं की आपण मरणार, दुसरे मरणार, आपण जाणार, आपल्याला सुख होणार, दुःख होणार। या सगळ्या भ्रमांमध्ये आपल्या देहबुद्धीचाच मुख्य वाटा आहे। ही ज्याची जास्त जास्त प्रबळ होत जाते तो रजोगुणाकडून तमोगुणाकडे जातो। आता संसारी दुःख संबंध प्राप्त होता उठे खेद, का अद्भुत आला क्रोध तो तमोगुण। या वर्णनामध्ये पुष्कळ जण बसतील, ज्याचा त्याने आपला आपल्याशी विचार करावा। प्रपंच म्हटला, संसार म्हटला की सुखाचे जसे प्रसंग येणार तसे दुःखाचेही प्रसंग येणार। आपला संयम आपण ढळू देऊ नये हे खरं म्हणजे शिकलं पाहिजे। पण संयम न राहता जो विकारांच्या अधीन जातो, संतापाच्या दुःखाच्या अधीन जातो, तोच तमोगुण आहे। स्वतःला जीवे मारणं, आपल्या आईवडिलांना, बहिणीला, भावाला मारणं, दुसऱ्याचा प्राण घेण्याची बुद्धी होणं, स्वतःचा जीव देण्याची बुद्धी होणं, पिशाच्या प्रमाणे वागणं आणि राग आल्यावर नियंत्रण नसणं, अशा पद्धतीचं वर्णन समर्थ करतायत। समर्थ म्हणतात, डोळा युद्धची पहावे, रण पडिले तेथे जावे, ऐसे घेतले जीवे तो तमोगुण। जिथं युद्ध चालले तिथं जाऊन ते पाहावं, जिथं युद्ध घडलं होतं तिथं जावं, असं ज्याला मनापासून वाटतं तो तमोगुण। अखंड भ्रांती पडे, केला निश्चय विघडे, अत्यंत निद्रा आवडे तो तमोगुण। क्षुधा जयाची वाढ, नेणे कडू अथवा गोड, अत्यंत जोका मूढ तो तमोगुण। प्रीतिपात्र गेले मरणे, तया लागी जीव देणे, स्वये आत्महत्या करणे तो तमोगुण। किडा मुंगी आणि स्वापद याचा करू आवडे वध, अत्यंत जो कृपा मंद तो तमोगुण। स्त्री हत्या, बाळहत्या, द्रव्यालागी ब्रह्महत्या, करू आवडे गोहत्या तो तमोगुण। काय बोलणार या गुणांवरती किंवा दुर्गुणांवरती?
स्पष्ट आणि परखडपणे समर्थ ते मांडतात, ही त्यांची एक प्रकारे आपल्यावरती कृपा आहे. समर्थांमुळे आपल्याला एक असे ठिकाण मिळाले, ज्या ठिकाणी आपल्यामधले गुणदोष आपल्याला पारखून घेता येतील. ऐकणाऱ्यांपैकी कुणी असं समजू नये की हे गुण आपल्यामध्ये नाहीत. प्रसंगी आपल्यालाही निद्रा अत्यंत आवडते. आपली झोप पूर्ण झालेली असते, पण आणखी झोपावे असे वाटते. हा तमोगुणच आहे. पुन्हा पुन्हा झोपावे, आज काही काम नाही, झोपावे. आज पावसाळी हवा आहे, झोपावे. आज थंडी आहे, झोपावे. केव्हा ना केव्हा आपल्या आतमध्ये ही उर्मी उठतेच. हा तमोगुणच आहे. कुठे कुठे आपण बसतो हे साधकानं सूक्ष्मपणे पाहणं गरजेचं आहे. असं कायमचं आत्मपरीक्षण गरजेचं असतं. परमार्थ साधना ही वैराग्य आणि सत्सद्विवेक यांना एकत्र घेऊन चालावी लागते. समर्थ पुढे काय म्हणतायत पहा. विसळाचे नेटे विष घ्यावेसे वाटे, परवध मनी उठे तो तमोगुण. अंतरी धरुनी कपट, पराचे करी तळपट, सदा मस्त सदा उद्धट तो तमोगुण. कळह व्हावा ऐसे वाटे, झोंबी घ्यावी ऐसे उठे, अंतरी द्वेष प्रगटे तो तमोगुण. युद्ध देखावे ऐकावे, स्वये युद्धचे करावे, मारावे किंवा मरावे तो तमोगुण. मत्सरे भक्ती मोडावी, देवाळे विघडावी, फळती झाडे तोडावी तो तमोगुण. सत्कर्मे ते नावडती, नाना दोष ते आवडती, पाप भय नाही चित्ती तो तमोगुण. पूर्वीच्या काळी मंदिरे तोडली गेली हे तर सगळ्यांना माहीत आहे. आजही या वृत्तीची माणसे समाजात दिसून येतात. युद्ध करण्याची हौस असणे, भांडण्याची हौस असणे, मारामारी करण्याची हौस असणे. एखादा भक्ती करतोय तर मत्सरानं त्याच्या भक्तीची हेटाळणी करण्याची हौस असणे. सत्कर्मांच्या बाबतीत तिटकारा आणि दुष्कृत्यांची आवड असणे. समर्थ रामदासांचा समाजाचा अभ्यास किती सखोल आहे हे यावरून अगदी स्पष्ट दिसतं. काही संत एकांतात राहतात, साधना करतात. त्यांच्यापाशी कोणी आले तर त्याला उपदेश करतात. समर्थांनी एकांतात साधना केली नाही असे नाही, पण तितकेच ते लोकांतातही गेले हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळे समाजातील बारीक सारीक गोष्टी त्यांना माहीत होत्या. लोक कसे असतात, कसे वागतात आणि कशा प्रकारची वृत्ती ठेवून असतात याचा सखोल अभ्यास त्यांचा होता. समर्थ ज्यावेळी हे दुर्गुण समोर मांडत आहेत त्यावेळी त्यांच्या अंतःकरणातील क्लेश सुद्धा दिसून येतात की असं करणारे लोक आहेत तर तुम्ही सावध राहा. जगाला सुधारायला जाऊ नका, पण तुमच्यामध्ये जे दुर्गुण आहेत निदान ते तरी घालवण्याचा प्रयत्न करा. दुर्गुण घालवण्यासाठी दुर्गुण माहीत तरी असावे लागतात. वासनेच्या देहबुद्धीच्या आहारी गेलेल्या मनुष्याला आत्मप्रचिती येण्यासाठी अंतर खूप लांबचे आहे, पण लांबचे असले तरी अंतर गाठता येते. ज्याला आत्मपरीक्षणाची सवय आहे त्याला आपल्यातील दोष दिसतात. अशा वेळीच मूर्ख लक्षण म्हणा, कुविद्या लक्षण म्हणा, तमोगुण लक्षण, रजोगुण लक्षण हे साधकाच्या उपयोगी पडतात. इथे आलं की समजतं, अरे आपल्याला सुद्धा पापाची भीती वाटत नाही. समाजात आपण वेगळं वागतो, घरामध्ये आपण वेगळं वागतो आणि घरात कुणीच नसेल, एकटे असू तर आपलं वागणं आणि आपली वृत्ती अत्यंत भिन्न असते. मग आपण कुठेतरी इथे बसतोय, या वर्णनात बसतोय याची जाणीव होते. जाणीव झाली तर आपल्यातील दोष काढण्याचा प्रयत्न मनुष्य करेल आणि तो त्याने करावा हीच तळमळ समर्थांची आहे. समर्थ पुढे म्हणतात, ब्रह्मवृत्तीचा उच्छेद जीवमात्रास देणे खेद, करू आवडे अप्रमाद तो तमोगुण.
आग्नप्रळये शस्त्रप्रळये भूतप्रळये व्युषप्रळये मत्सरे करी जीवक्षये तो तमोगुण. परपीडेचा संतोष, निष्ठुरपणाचा हव्यास, संसाराचा नये त्रास तो तमोगुण. भांडण लावून द्यावे स्वये कौतुक पहावे, कुबुद्धी घेतली जीवे तो तमोगुण. प्राप्त झालिया संपत्ती जीवास करी यातायाती, कळवळा नये चित्ती तो तमोगुण. नावडे भक्ती नावडे भाव, नावडे तीर्थ नावडे देव, वेदशास्त्र नलगे सर्व तो तमोगुण. स्पष्ट आणि उघड उघड अर्थ आहे. दुसऱ्यामध्ये भांडण लावून देण्याची वृत्ती असो किंवा अग्निप्रळय शास्त्रप्रळय करण्याची वृत्ती असो, मत्सरामुळं दुसऱ्याच्या जीवाला हानी पोचवण्याची वृत्ती असो, सर्व काही तमोगुण आहे. अशा व्यक्तीला ना भक्ती केलेली आवडते, ना अशा व्यक्तीच्या ठिकाणी भाव असतो, ना तीर्थे आवडतात, ना देव आवडतो. ही सर्व लक्षणे अशिक्षित आणि सुशिक्षित सर्व लोकांमध्ये दिसून येतात. कोणी असं समजू नये की सुशिक्षित लोक यापासून लांब असतात. सर्व प्रकारच्या व्यक्ती या गुणांमध्ये बसतात. म्हणून तर या गुणांना आत्मपरीक्षणासाठी अत्यंत महत्त्व आहे. समर्थ म्हणतात, स्नान संध्या नेम नसे, स्वधर्मी भ्रष्टला दिसे, अकर्तव्य करीत असे तो तमोगुण. ज्येष्ठ बंधू बाप माये त्यांची वचने न साहे, शीघ्र कोपी निघून जाये तो तमोगुण. उगेची खावे उगेची असावे, स्तब्ध होऊन बैसावे, काहीच स्मरेना स्वभावे तो तमोगुण. चेटक विद्येचा अभ्यास, शस्त्रविद्येचा हव्यास, मल्लविद्या व्हावी ज्यास तो तमोगुण. केले गळाचे नवस, रडीबेडीचे सायास, काष्ठयंत्र छेदी जिव्हेस तो तमोगुण. मस्तकी भदे जाळावे, पोते आग हुरपळावे, स्वये शस्त्र टोचून घ्यावे तो तमोगुण. नाना प्रकारची वर्णनं समर्थ करतायत बरं का. स्वतःच्या डोक्यावर निखारे जाळून घेणं, स्वतःच्या अंगाला टोचून घेणं. काही जण नवस करतात गळ्याला फास लावून घेण्याचे किंवा जिभेला टोचून घेण्याचे वगैरे वगैरे. चेटक विद्या आवडते, शस्त्रविद्या आवडते, मल्लविद्या व्हावी असे वाटते. का तर दुसऱ्याला हानी पोचवण्याची क्षमता यावी म्हणून. या सगळ्या उर्मी तमोगुणामुळे येतात असं समर्थ म्हणतायत. अशा व्यक्तीला आपल्या आईवडिलांनी आपल्या भल्याचं सांगितलेलंही कळत नाही. संतापानं तो तिथून निघून जातो. ज्येष्ठ बंधू बाप माये त्यांची वचने न साहे, शीघ्र कोपी निघून जाये तो तमोगुण. स्नानसंध्या न करणं आणि अंघोळ साधी न करणं या सुद्धा गोष्टी तमोगुणामध्ये येतात. एकूण काय, आपल्या आचारामध्ये तमोगुण परावर्तित होतोच होतो. समर्थ हे वर्णन करताना जसं आत्मपरीक्षणाचा उपदेश करतायत, तसं जाता जाता आपल्या आचरणाला परमार्थात किती अनन्यसाधारण महत्त्व आहे हे पटवून सुद्धा देत आहेत. त्या दृष्टीनं या लक्षणांकडे पाहणं गरजेचं आहे. समर्थ पुढे म्हणतात, देवास सिर व्हावे, का ते आग समर्पावे, पडणीवरून घालून घ्यावे तो तमोगुण. निग्रह करून धरणे, का ते टांगून घेणे, देवद्वारी जीव देणे तो तमोगुण. निराहार उपोषण, पंचाग्नी धूम्रपान, आपणास घ्यावे पुरून तो तमोगुण. सकाम जे का अनुष्ठान, का ते वायो निरोधन, अथवा राहावे पडून तो तमोगुण. नखे केश वाढवावे, हस्तची वर्ते करावे, अथवा वाक्शून्य व्हावे तो तमोगुण. नाना निग्रहे पेडावे, देहदुःखे चरफडावे, क्रोधे देवास फोडावे तो तमोगुण. बळकट झालेली देहबुद्धी आणि सुटलेला विवेकाशी संबंध यानं माणसाचं काय होईल सांगता येत नाही. स्वतःचं मस्तक देवाला वहावं किंवा कुठला तरी अवयव कापून देवाला अर्पण करावा अशी बुद्धी होणं
उतरंडीवरून आपलं शरीर लोटून देण्याची बुद्धी होणं, कुठला तरी हट्ट मनामध्ये धरून देवापुढे देवळापुढे धरणं देऊन बसणं किंवा आता देवाच्या द्वारात जीवच देतो अशा पद्धतीची उर्मी येणं, उपवास करणं, उपोषण करणं, मग काही जण फक्त पाण्यावर राहतात, काही जण फक्त फळं खाऊन राहतात वगैरे. काही जण पंचाग्नी साधन करतात. पंचाग्नी साधन म्हणजे चारीही बाजूंना अग्निकुंड पेटवतात आणि वरचा सूर्य डोक्यावरती असं बसून अनुष्ठान करतात. धूम्रपान करून अनुष्ठान, स्वतःला पुरून घेऊन अनुष्ठान, नाना प्रकार आहेत. या सगळ्यांमध्ये आपल्या शरीराला हानी पोहोचवणं हा एक मुख्य भाग दिसून येतो. यामध्ये असा भाव दिसून येतो की मी मरतो जर माझ्यावर कृपा केली नाहीस तर, जर माझं मागणं ऐकलं नाहीस तर मी जीव देतो, माझं डोकं वाहतो, माझी जीभ वाहतो वगैरे वगैरे. म्हणजे घट्ट असलेली देहबुद्धीच या पद्धतीच्या उर्मी दाखवते. आपण देह नाही हे परमार्थातलं मूळ तत्व आहे. देहच तू नाहीस तर तुझ्या देहाला वाहण्याला काय किंमत राहिली? देह भाव व्हायला गेला पाहिजे, देह नाही. पण हा विवेक तमोगुणापाशी असतच नाही. समर्थ म्हणतायत, मनात काहीतरी कामना धरून जो अनुष्ठान करतो किंवा प्राणायामानं जो वायूचा निरोध करतो किंवा अहोरात्र जमिनीवरती पडून राहतो तो तमोगुण आहे. केस वाढवण्याची बुद्धी, नखे वाढवण्याची बुद्धी, एक हात आयुष्यभर वरच करून ठेवायचा किंवा वर्षानुवर्षे मौन धरून राहायचं, हे सगळं तमोगुणामुळे होतं. एक लक्षात घ्या, गोंदवलेकर महाराजांच्या चरित्रात सुद्धा उल्लेख आहे की एका स्त्रीला त्यांनी मौन धारण करायला सांगितलं आणि नामस्मरण करायला सांगितलं, पण त्यामध्ये तिच्या शरीराला कुठे इजा होईल किंवा बाधा होईल असा हेतू नव्हता. त्या जीवाच्या उद्धारासाठी ठराविक साधना सद्गुरू सांगतात, ही गोष्ट सत्य आहे. पण सद्गुरूंनी न सांगता जो कामनेसाठी किंवा काही इच्छा पूर्ण होण्यासाठी हट्टानं असं काही करतो तो तमोगुण असतो, असं समर्थ सांगतायत. ते म्हणतात, नाना प्रकारे निग्रह करून देहाला पीडा द्यायची आणि देहाला दुःख झालं की चरफडायचं, रागराग करायचा आणि प्रसंगी रागानं देवाला फोडायला जायचं, असंही तमोगुणी मनुष्य करतो. पुढे ते म्हणतात, देवाची जो निंदा करी तो आशाबद्धी अघोरी, जो संत संग न धरी तो तमोगुण. महत्वाच्या मुद्द्याकडे समर्थ आले. अपराध पुष्कळ झाले तरी क्षमा होईल, पण क्षमा होण्यासाठी संतांना लोटांगण नको का घालायला? भगवंताला लोटांगण घालून शरण नको का जायला? तमोगुण नेमकं हेच करू देत नाही. आशेमुळं बद्ध झालेला आघोरी माणूस तमोगुणामुळं कधीही संताला शरण जात नाही. देवाची, संत सत्पुरुषांची तो कायम निंदा करत राहतो. समर्थ म्हणतायत, ऐसा हा तमोगुण सांगता जो असाधारण, परी त्यागार्थ निरूपण काही एक. ऐसे वर्ते तो तमोगुण, परी हा पतनास कारण, मोक्षप्राप्तीचे लक्षण नव्हे येणे. केल्या कर्माचे फळ प्राप्त होईल सकळ, जन्म दुःखाचे मूळ तुटे नाकी. व्हावया जन्माचे खंडन, पाहिजे तो सत्वगुण, तेची असे निरूपण पुढीले समासी. या समासाच्या शेवटी सुद्धा समर्थ रामदास तमोगुणातून बाहेर येण्याचा मार्ग सांगतात आणि तो मार्ग म्हणजे संत संगती आणि सत्वगुणाचा अभ्यास. समर्थ पुन्हा एकदा सांगतात की त्यागार्थ हे निरूपण केलेलं आहे. वाचा, ऐका, समजून घ्या, आत्मपरीक्षण करा आणि आपल्यात काही हे गुण आढळले तर त्यांचा ताबडतोब त्याग करा. ऐसे वर्ते तो तमोगुण, परी हा पतनास कारण, हे उघडच आहे. मोक्षप्राप्तीचे लक्षण नव्हे येणे. ज्या गुणांनी पतन होतं
देहभाव आणखी दृढ होत जातो ते मोक्षप्राप्तीच्या विरुद्ध असणारच ना. केल्या कर्माचे फळ प्राप्त होईल सकळ, जन्म दुःखाचे मूळ तुटे नाकी. संतांच्या चरणी येऊन आपला जन्म हे दुःखाचं मूळ आहे हे ज्याच्या लक्षात आलं तो या जन्ममरणाच्या संसाराच्या चक्रातून बाहेर पडण्याचा विचार करेल. ज्याला विषयांचे उपभोग गोड वाटतात तो झाला रजोगुणी मनुष्य. रजोगुण आणखी घट्ट झाला की त्याचं परिवर्तन झालं तमोगुणामध्ये. आणि तमोगुण कसा आहे हे आत्ता आपण बघितलंच. मोठे कलाकार म्हणून समाजात ज्यांना मान्यता मिळाली अशा लोकांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात हिंसाचार केलेल्या घटना जगप्रसिद्ध आहेत. कलाकार किंवा कलासक्त जीवन हे रजोगुणामध्ये मोडतं आणि आपल्या लोकांना मारावं असं वाटणं तमोगुणामध्ये मोडतं हे आपण पाहिलंच. रजोगुण घट्ट होऊन तमोगुणाकडे वळतो याचंच हे एक उदाहरण. अशी व्यक्ती संतांना शरण तरी कधी जाणार आणि शरण जाऊन उपासना तरी कधी करणार. मग मोक्षप्राप्ती लांबच राहते. एकूण काय, आपल्यातले दोष जर दूर केले नाहीत तर ते घट्ट होत जातात आणि त्याचं पर्यवसान आपली देहबुद्धी आणि वासना प्रबळ होण्यामध्ये होतं. वासनेमुळेच पुन्हा पुन्हा जन्ममरणाच्या चक्रात अडकलं जातं. एका कर्मातून दुसरं कर्म तयार होतं, दुसऱ्यातून तिसरं, आणि ही साखळी वाढतच जाते. केलेल्या प्रत्येक कर्माचं फळ भोगायला पुन्हा पुन्हा जन्म घेऊन यावं लागतं. म्हणून समर्थ म्हणतायत, केल्या कर्माचे फळ प्राप्त होईल सकळ, जन्म दुःखाचे मूळ तुटे नाकी. आता हे तुटायचं असेल, जन्ममरणातून बाहेर यायचं असेल तर तुम्ही सत्वगुणाचा अभ्यास करा असं समर्थ म्हणतात. व्हावया जन्माचे खंडन, पाहिजे तो सत्वगुण, तेची असे निरूपण पुढिले समासी. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे तमोगुणलक्षण नाम समास 6 श्रीराम. हा सत्वगुण कसा आहे, कसा मनुष्य भगवत भक्तीला लागतो आणि नंतर त्यामध्ये काय परिवर्तन होते याचं वर्णन पुढे समर्थ करतायत. ते आपण यथावकाश पाहूया. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण जय जय राम.